रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला सुकाळ या विषयावर विवेचन ऐकवणार आहे. काळ हा व्यापक आहे, ब्रह्मासारखा. आपल्या सोयीसाठी आपण त्याचे तुकडे तुकडे केलेले आहेत. मग सेकंदपासून तर मग मिनिट, तास, मग वार, वर्ष, असे मोठे काळ, तारखा वगैरे आपण तोडून तोडून केलेलं आहे आपल्या व्यवहारासाठी. भवभूतीने असं लिहिलं आहे, जेव्हा त्यांनी नवीन रस तयार केला तेव्हा बऱ्याच विद्वानांची निंदा त्यांना ऐकावी लागली. आणि मग त्यांनी असं म्हटलं आहे, उत्पत्स्यते मम कोपी समान धर्मा कालो ह्ययम म्हणजे काळ हा विभुर विपुलाच पृथ्वी. भवभूती म्हणतो काळ हा व्यापक आहे, विभू, आणि विपुलाच पृथ्वी. पृथ्वी फार मोठी आहे आणि काळ अखंड आहे. केव्हा तरी माझ्या मताचा एखादा निर्माण होईल तेव्हा त्यांना यात माझं महत्त्व कळेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे विभू आहे, ब्रह्मासारखा काळ अवच्छिन्न आहे, छेदित नाही आहे. आपल्या सोयीसाठी आपण काळाचे तुकडे केलेले आहेत. तसं पृथ्वी ही तशीच आहे, व्यापक आहे, अखंड आहे. आपण आपल्या कामासाठी, आपल्या स्वार्थासाठी सातबारे केलेले आहेत. तेव्हा अशा प्रकारचं ज्ञान ज्यांना होतं त्यांना काळ खात नाही. काळ या शब्दाचाच अर्थ असा आहे की वेळ. काही काळ या शब्दाचा अर्थ लावतात. यम वर स्वर्गामध्ये आहे, यमलोक आहे. मग तो यम त्या टोणग्यावर बसतो, रेड्यावर, मग हातात गदा आणि ते अकराळ विक्राळ रूप, ते शिंग, घोळ, ते टोणगा आणि ते विक्राळ रूपन तसं दाखवून मग तो काळ येतो, फास्ट टाकतो, मग जीवाला ओढतो आणि मग यमपुरीला घेऊन जातो. मग त्याला पाप पुण्याची शिक्षा होते. असं शास्त्रकारांनी आपले पुराणं वगैरे सगळे रचना केलेली आहे. पण हा जो काळ आहे तर हा काळ म्हणजे याचा अर्थ वेळ. सुकाळ, दुष्काळ, अशुभ काळ, शुभ काळ, हे सगळे असेच आपण आपल्या सोयीसाठी केलेले हे भाग आहेत. तेव्हा तुकाराम महाराज तर म्हणतात की आम्हाला काळ वेळ काय नाही. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगाला काळ खातो म्हणजे तो टोणग्यावरचा जीवन घेऊन जातो असं नाही. तो काळ असा आहे की 100 वर्षाचा काळ आहे, त्याच्यामध्ये मनुष्य आपोआप मरतो. म्हणजे तो काळ त्याला खातो, पुढे जाता येत नाही त्याला. क्षीण होतो जसं असते, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती, हे षड्विकार ह्या शरीराला आणि सगळ्या जगाला लागलेले आहेत. तेव्हा असा जो काळ आहे, मग शुभ काळ, अशुभ काळ, मग काळ पाहिल्याशिवाय काही लोक घराच्या बाहेर पडत नाहीत. मग त्याच्यावर बरेचसे लोकांचे उपजीविका ज्योतिषांच्या वगैरे चालू असतात की तुमचा अशुभ काळ नाही, तुमचा अमुक आहे, तुमचं तमुक आहे. पण काळ याचा महत्त्वाचा आणि मूलतः अर्थ आहे वेळ. मग तो चांगला वेळ आणि वाईट वेळ कसा जातो, कसा चांगला वेळ वाईट वेळ करायचा ते आपल्या हातात आहे. काळ चांगलाही नसतो आणि वाईटही नसतो, तो आहे तसाच आहे. पाणी तेरा रंग कैसा, तो म्हणतो जिसमे मिलावे वैसा. तसं काळ आहे. काळाला स्वतःचं काही असं तुकडे विकडे काही नाही त्याचे. तेव्हा संत म्हणतात की आमचा काळ जो आहे, वेळ जो आहे ना, तर तो ऐका, तो कसा धन्य आहे. तो धन्य काळ संत भेटे. तुकाराम महाराज म्हणतात तो खरा धन्य काळ आहे, चांगला काळ आहे, शुभ काळ आहे. कोणता? संत भेटे. संतांची भेट होणं, संतांचा सहवास होणं, अखंड सहवास होणं, त्यांच्या सहवासात जगणं, हाच काळ धन्य आहे. धन्य काळ संत भेटे. पायी मिठी पडली तो संदेहांच्या सुटल्या गाठी. तर तो काळ धन्य तेव्हा होतो पायी मिठी पडली तो. जर त्यांच्या पायावर मिठी पडली तर तो काळ धन्य होतो. म्हणजे काय? त्यांची पाद, याचा अर्थ असा आहे, याचा लक्षार्थ असा आहे
की त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांचे पाय नुसते पडून पाय धरून बसायचे नाही. तिथं जाऊन तो नम्र झाला होता, नम्र झाला पाहिजे. हां, चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं आहे, तनो मनो जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग अगरवते नमस्कार करायचा आणि त्यांचं दास्य करायचं आणि मग ते प्रसन्न होतात आणि मग ते कृपाप्रसाद करतात, म्हणजे ज्ञान देतात. पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली की धन्य काळ होतो असं नाही. त्यांच्या सेवेने त्यांना प्रसन्न झाल्यानंतर मग ते आपला ज्ञानोपदेश करतात आणि मग तो काळ आपला धन्य होतो, आनंदी होतो. असा त्याचा लक्षार्थ आहे. नाही तर पायावरच मिठी मारून काही लोक बसतील. पायी मिठी पडली तो याचा लक्षार्थ घ्यायचा, वाच्यार्थ नाही. कारण लक्षार्थ कुठे कुठे घ्यावं, शास्त्रकार म्हणतात जिथे वाच्यार्थ जुळत नाही तिथे लक्षार्थाचं ग्रहण करावं. जसं गंगायाम घोषहा, गंगेवर गवळ्याचा वाडा आहे. म्हणजे गंगेवर गवळ्याचा वाडा याचा अर्थ काय होतो, याचा वाच्यार्थ होतो गंगेच्या मध्यभागी त्या ओघावर, पाण्याच्या ओघावर तो वाडा आहे. तर तसं शक्य नाही आहे. मग गंगा तीरे, गंगेचा तीर ग्रहण करावा लागतो आणि तिथे तो वाडा असू शकतो, असा लक्षार्थ घ्यावा लागतो. तेव्हा पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी. जर त्यांच्या पायावर मिठी पडली, सेवा झाली, तर मग ते आपलं जे हित आहे ते सांगतील, ज्ञान सांगतील. आणि मग होईल काय, संदेहाच्या सुटल्या गाठी. त्यांनी ज्ञान सांगितलं, तू कोण आहेस, जगत काय आहे, माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, व्यवहार म्हणजे काय, संसार म्हणजे काय, याचं सर्व विवेचन आपल्याला ते सांगतात. आणि सगळे जे संदेह आहे, सम्यक देह, देहापासून देह आत्मा आहे का, मन आत्मा आहे का, बुद्धी आत्मा आहे का, जगद आत्मा आहे का, हे सगळं विवेचन करून सारासार विवेक ते सांगतात. आणि मग त्याच्या आपले जेवढे संदेह असतील ना, त्याच्या त्या गाठी पक्क्या बसल्यात आपल्या. हेच मला असा संदेह झाला की असं आहे काय नो, मला असं वाटलं आणि मला तसं वाटलं, हे सगळं वाटून टाकतात, ते खलास करून टाकतात. सगळ्या गाठी सुटतात. गाठी या शब्दाचा अर्थ, त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ होईल. वेगवेगळ्या गाठी आहेत. त्यात एक चाडी गाठ आहे, दुसरी एक चाराची गाठ आहे, तिसरी एक काय आणखीन एक आतल्या गाठीची काही माणसं असतात, ती गाठ दिसत नाही पण पक्की आडी असते काहींच्या पोटात, ती तसल्या पण गाठी आहेत. तर संदेहाची गाठ म्हणजे नसलेलं आपण मानून बसलेलो आहेत, असे जे संदेह आहेत त्या पक्क्या गाठी बसलेल्या आहेत. पण त्या सगळ्या गाठी सुटल्या, तुकाराम महाराज म्हणतात. झालो पोटी शीतळ, आणि मग गाठी गेल्या, संदेह गेला की मग माणसाला शांती लाभते. नक्की काय आहे ते कळतं. आपलं स्वरूप काय, विश्वरूप काय, ब्रह्म काय, माया काय, जीव जगत म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी यथार्थ कळल्या की मग मात्र आपण पोटामध्ये म्हणजे मनाने शीतळ होतो, शांत होतो, स्थिर होतो, स्थितप्रज्ञ होतो. आणखीन काय होतं, भवनदीचा झाला तारा. ही भवनदी जी आहे ना दुःखाची, याच्याहून आपण तरून जातो ज्ञानामुळे. तारा म्हणजे आपणाला ती होडी मिळाली, नाव मिळाली. या उत्तरा प्रसादे, तो प्रसाद आहे म्हणजे कृपा करून जे ज्ञान सांगतात ना, त्या ज्ञानाच्या कृपेमुळे आपणाला भवनदीचा पार जाता येतं. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तो का म्हणे मंगळ आता आता, तो का म्हणे मंगळ आता. आता सगळं मंगळ झालं आहे, अमंगळ नाहीच आहे. काही लोक मंगळाला सुद्धा अमंगळ समजतात, काहींचे त्या मंगळामुळे लग्नसुद्धा होत नाहीत. काय काय करतील लोक सांगता येत नाही. महाराज मात्र म्हणतात की आता मात्र सगळं मंगळ झालं. कोण दाता याहुनी भवनदी संदेहाच्या सुटल्या गाठी. अशा प्रकारचा दाता म्हणजे ज्ञानदाता, याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. म्हणून सद्गुरू संत हे सगळ्यात मोठे ज्ञानदाते आहेत, मोठे दाते आहेत. आणि ज्ञानदानम विशिष्यते, तेच ज्ञान खरं आहे. आणि
तेच दान खरं आहे की याच्यामुळे अज्ञान जातं आणि अज्ञानांतर्गत असणारे सगळे दुःख नाहीसे होतात. कारण संदेह जातो, सगळे दुःख जातात. हीच भगवद्गीता सांगते. जेव्हा अर्जुनाला वेगवेगळे संदेह होते, अर्जुनाने वेगवेगळे संदेह निर्माण केले भगवान गोपालकृष्णापुढे, म्हणजे वर्णसंकर जायतो, वर्णसंकर होईल, असं होईल, तसं होईल. आणि मग भगवंताने जेव्हा त्याला ज्ञान सांगितलं आणि मग अर्जुनाला ज्ञान झाल्यानंतर सगळे संदेह गेले. श्लोक ऐका भगवद्गीता काय म्हणते. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. नष्टो मोह, भगवन माझा मोह गेला. स्मृतिर्लब्ध्वा, मी कोण आहे मला आता समजलेलं आहे, माझी आठवण मला झालेली आहे. त्वत्प्रसादात, कशामुळे? तुझ्या कृपाप्रसादामुळे. त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहो, हे वाक्य महत्त्वाचे. मी कसा झालो? गतसंदेहो, म्हणजे निसंदेह झालो. करिष्ये वचनं तव, आता तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे, असं अर्जुनाने कबुली दिलेली आहे. तात्पर्य काय? संदेह गेला, जीव ब्रह्म झाला. व्यवहार असो का परमार्थ असो, मनुष्य हा निसंदेह झाला पाहिजे, तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. तसं व्हा. त्यासाठी संतांना शरण जा, सद्गुरूकडून ज्ञान घ्या आणि मगच आपण कल्याणापर्यंत पोहोचू शकू. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. निमराज महाराज जाधव या नावाने चॅनल आहे, या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरे.